नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। ट्रॅक्टरसाठी 28 लाख रुपये जो निधी आहे तो सरकारने मंजूर केलेला आहे। तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर कोणत्या योजनेमधून घ्यायचं आहे, कशा प्रकारे घ्यायचं, आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे, काय अटी आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत, कोणते नाही राहणार आहेत, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि कृषी क्षेत्राच्या यांत्रिकीकरणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे। कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे। त्याबाबतचा शासन निर्णय म्हणजे GR तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसारित करण्यात आलेला आहे। या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? सन 2022-2023 या वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। लाभार्थ्यांची निवड आणि अनुदान वितरण महाडीपीटीचे जे पोर्टल आहे त्याद्वारे होणार आहे। अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ट्रॅक्टरच्या किमतीवर 40% अनुदान मिळणार आहे। मर्यादा आहे ते 1 लाख रुपयापर्यंत देण्यात आलेली आहे। याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत ते बघा। आधार कार्ड, पॅन कार्ड नसले तरी चालेल, बँकेचं पासबुक आणि 7/12 लागणार आहे। आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे ऑनलाईन ते बघा। आपल्याला महाडीबीटी या वेबसाईटवरती जायचं आहे। तिथे फार्मर लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे आपला आधार क्रमांक टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। जर तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती जर नवीन असाल तर आधी तुम्हाला जे नोंदणी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागणार आहे। जर नवीन असाल तर सर्व आवश्यक माहिती भरून आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ट्रॅक्टर योजनेच्या संबंधित जो GR आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती म्हणजे पोर्टलवरती उपलब्ध आहे। तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। डीबीटीची वेबसाईट आहे, महाराष्ट्र शासनाची जी महाडीबीटीची वेबसाईट आहे त्याच्यावरती GR पण उपलब्ध झालेला आहे, म्हणजे प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही ऑनलाईन अर्ज जो आहे तो डायरेक्ट सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन करा। सुरळीतपणे आपला जो अर्ज आहे तो ट्रॅक्टर योजनेसाठी चांगल्या प्रकारे भरण्यात येते, कारण आपल्याला तेवढी माहिती नाही। ठीक आहे, आपल्या मोबाईलवरती भरू नका, डायरेक्ट सेतू सुविधा केंद्रामध्ये जा, तिथे तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड घेऊन जा। ठीक आहे, आणि मोबाईल क्रमांक आणि जे डॉक्युमेंट सांगले ते घेऊन जा। तिथे त्यांना म्हणावं की ट्रॅक्टर योजनेसाठी मला अर्ज करायचा आहे, ते करून देतील चांगल्या प्रकारे, म्हणजे सुरळीतपणे आपला जो अर्ज आहे तो सबमिट होईल, काही चूक न होता। ठीक आहे, तर हीच होती मंडळी आजची माहिती। आणि एक सांगू इच्छितो तुम्हाला, एक महत्त्वाची माहिती पण देणार आहे। राज्य सरकारने महिलांसाठी एक विशेष योजना राबवली आहे। लाडकी बहीण योजना जशी आहे त्याचप्रमाणे एक योजना आहे। ती जी योजना आहे ती अंगणवाडी सेविकांकडे जे काम देण्यात आलं आहे त्या अंगणवाडी सेविकाला घरोघरी जाऊन या योजनांची माहिती द्यायची आहे। पण काही अंगणवाडी सेविका फिरत आहेत, काही अंगणवाडी सेविका फिरत नाही। ठीक आहे, ती योजना कोणती आहे? ती योजना फक्त महिलांसाठी आहे। फक्त त्या योजनेमध्ये महिलाच अर्ज करू शकतात। ती योजना खूप महत्त्वाची आहे। जशी लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांना घरी जाऊन माहिती द्यायची होती, म्हणजे फॉर्म भरायचे होते, त्याच प्रकारे आत्ताच नवीन राज्य सरकारने ही योजना काढलेली आहे। ही योजना कोणती आहे, कशा प्रकारे आपल्याला मोबाईलमधूनच अर्ज करायचा आहे, पण कशा प्रकारे करायचं आहे ही जी माहिती आहे मी 4 ते 5 दिवसानंतर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे। कारण मी 3 ते 4 व्हिडिओमध्ये मी या योजनाबद्दल अशाच प्रकारे सांगणार आहे, कारण त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्या महिलांना पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। ठीक आहे, या व्हिडिओला शेअर करा, ही माहिती त्या महिलांपर्यंत पोहोचू द्या, शेतकऱ्यांच्या महिलांपर्यंत पोहोचू द्या। मी 4 ते 5 दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे मंडळी।
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकेन त्या योजनेबद्दल ठीक आहे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे। तर मंडळी हीच होती ट्रॅक्टर योजनेबद्दल आजची माहिती। तर मंडळी माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।